उत्तर भारतातील पानिपतच्या माळ रानावर कडाक्याची थंडी होती. पहाटेचे धोके हळूहळू सरकत होते. त्या दिवशी इतिहासातील एक निर्णायक लढाई घडणार होती. मराठे विरुद्ध अहमदशाह अब्दाली. मराठे साम्राज्य त्या काळी भारतातील बलाढ्य शक्ती होते. सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचा मुलगा विश्वासराव तसेच अनेक नामांकित सरदार पानिपतला पोहोचले होते. उत्तर भारतात स्थैर्य प्रस्थापित करणे हा मराठ्यांचा उद्देश होता. समोर होता अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली, त्याच्यासोबत रोहिल्ले, नजीब खान, शुजाउद्दौला यांसारखे मित्र. दोन्ही बाजू अनेक महिने समोरासमोर तळ ठोकून होत्या. मराठ्यांचा रसद पुरवठा तुटलेला, सैन्य थकलेले, तरीही धैर्य अजून शाबूत होते. 14 जानेवारीला युद्ध पेटले. सुरुवातीला मराठ्यांच्या तोफखान्याने आणि पायदळाने जबरदस्त हल्ला चढवला. अफगाण सैन्य मागे ढकलले गेले. पण दुपार होताच अब्दालीने आपल्या घोडदळाचा निर्णायक प्रतिहल्ला केला. युद्धाचं पारडं हळूहळू फिरू लागला. युद्धात विश्वासराव गोळी लागून पडले. हा धक्का मराठ्यांसाठी फार मोठा होता. सदाशिवराव भाऊ स्वतः रणांगणात उतरले, पण तेही वीरमरण पावले. संध्याकाळपर्यंत मराठ्यांचा पराभव निश्चित झाला. हे युद्ध मराठ्यांसाठी अत्यंत विनाशकारी ठरले. हजारो सैनिक शहीद झाले. तरीही मराठ्यांचे शौर्य, त्याग आणि देशासाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर राहिले. पानिपतचा पराभव तात्पुरता होता, कारण पुढील काही दशकात मराठे पुन्हा उभे राहिले.